नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वेळापूर्वी देशाला संबोधित करताना लॉकडाऊन 4 ची घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी विशेष आर्थिक पॅकेज सुद्धा जाहीर केलं आहे. हे विशेष आर्थिक पॅकेज साधारण 20 लाख कोटी रुपयांचं असेल. अर्थात हे एकत्रित विशेष पॅकेज आहे, ज्या संदर्भातल्या काही घोषणा आरबीआयनं यापूर्वीच केलेत. भारताला स्वावलंबी बनवण्यासाठीचं आपलं हे नवीन मिशन असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं. या पॅकेजमुळे भारताची प्रगती अटळ आहे असंही ते म्हणाले. शेती धोरण, सप्लाय चेन यामध्ये सुद्धा मोठे बदल करणार असल्याचं सूतोवाच त्यांनी केलं. हमारे मजदूरों के पसीने की खुशबू हो. कोरोना संकट का सामना करते हुए नए संकल्प के साथ मैं आज एक विशेष आर्थिक पैकेज की घोषणा कर रहा हूं. यह आर्थिक पैकेज आत्मनिर्भर भारत अभियान की अहम कड़ी के तौर पर काम करेगा. साथियों, हाल में सरकार ने कोरोना संकट से जुड़ी जो आर्थिक घोषणाएं की थी, जो रिजर्व बैंक के फैसले थे और आज जिस आर्थिक पैकेज का ऐलान हो रहा है, उसे जोड़ दें तो ये करीब करीब 20 लाख करोड़ रुपए का है. 20 लाख करोड़ रुपए का है. ये पैकेज भारत की जीडीपी का करीब करीब 10% है. इन सबके जरिए देश के विभिन्न वर्गों को आर्थिक व्यवस्था की कड़ियों को 20 लाख करोड़ रुपए का संबल मिलेगा, सपोर्ट मिलेगा. 20 लाख करोड़ रुपए का एक पैकेज 2020 में देश की विकास यात्रा को 20 लाख 2020 में आत्मनिर्भर भारत अभियान को एक नई गति देगा. आत्मनिर्भर भारत के संकल्प को सिद्ध करने के लिए इस पैकेज में लैंड, लेबर, लिक्विडिटी और लॉज सभी पर बल दिया गया है. ये आर्थिक पैकेज हमारे कुटीर उद्योग, गृह उद्योग, हमारे लघु मंझोले उद्योग, हमारे एमएसएमई के लिए हैं, जो करोड़ों लोगों की आजीविका का साधन है, जो आत्मनिर्भर भारत के हमारे संकल्प का मजबूत आधार है. ये आर्थिक पैकेज देश के उस श्रमिक के लिए हैं, देश के उस किसान के लिए हैं, जो हर स्थिति, हर मौसम में देशवासियों के लिए दिन रात परिश्रम कर रहा है. ये आर्थिक पैकेज हमारे देश के मध्यम वर्ग के लिए है, जो ईमानदारी से टैक्स देता है, देश के विकास में अपना योगदान देता है. ये आर्थिक पैकेज भारतीय उद्योग जगत के लिए हैं, जो भारत के आर्थिक सामर्थ्य को बुलंदी देने के लिए संकल्पित है. कल से शुरू करके आने वाले कुछ दिनों तक वित्त मंत्री जी द्वारा आपको आत्मनिर्भर भारत अभियान से प्रेरित इस आर्थिक पैकेज की विस्तार से जानकारी दी जाएगी. साथियों,
आत्मनिर्भर भारत बनाने के लिए बोल्ड रिफॉर्म्स की प्रतिबद्धता के साथ अब देश का आगे बढ़ना अनिवार्य है। आपने भी अनुभव किया है कि बीते 6 वर्षों में जो रिफॉर्म्स हुए उनके कारण आज संकट के इस समय भारत की व्यवस्थाएं अधिक सक्षम, अधिक समर्थ नजर आई है। वरना कौन सोच सकता था कि भारत सरकार जो पैसे भेजेगी वो पूरा का पूरा गरीब की जेब में, किसान की जेब में पहुंच पाएगा। लेकिन ये हुआ, वो भी तब हुआ जब तमाम सरकारी दफ्तर बंद थे, ट्रांसपोर्ट के साधन बंद थे। जनधन, आधार, मोबाइल, जेएएम, जैम की त्रिशक्ति से जुड़ा सिर्फ एक रिफॉर्म था जिसका असर हमने अभी देखा। अब रिफॉर्म्स के उस दायरे को व्यापक करना है, नई ऊंचाई देनी है। ये रिफॉर्म्स खेती से जुड़ी पूरी सप्लाई चेन में होंगे ताकि किसान भी सशक्त हो और भविष्य में कोरोना जैसी किसी दूसरे संकट में कृषि पर कम से कम असर हो। ये रिफॉर्म्स रेशनल टैक्स सिस्टम, सरल और स्पष्ट नियम कानून, उत्तम इंफ्रास्ट्रक्चर, समर्थ और सक्षम ह्यूमन रिसोर्सेज और मजबूत फाइनेंशियल सिस्टम के निर्माण के लिए होंगे। ये रिफॉर्म्स बिजनेस को प्रोत्साहित करेंगे, निवेश को आकर्षित करेंगे और मेक इन इंडिया के हमारे संकल्प को सशक्त करेंगे। लॉकडाउन का चौथा चरण, लॉकडाउन 4, पूरी तरह नए रंग रूप वाला होगा, नए नियमों वाला होगा। राज्यों से हमें जो सुझाव मिल रहे हैं उनके आधार पर लॉकडाउन 4, इससे जुड़ी जानकारी भी आपको 18 मई से पहले दी जाएगी। मुझे पूरा भरोसा है कि नियमों का पालन करते हुए हम कोरोना से लड़ेंगे भी और आगे भी बढ़ेंगे। तेव्हा पंतप्रधानांनी जगातलं सगळ्यात मोठं कोविडच्या विरोधातलं पॅकेज जाहीर केलंय, जे देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि सर्वसामान्य माणसाला सुद्धा बूस्टर ठरेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधानांच्या या पॅकेजबद्दल काय म्हटले पाहूयात। कोरोना संकट में प्रधानमंत्री ने जो ऐतिहासिक पैकेज जाहिर किया है, मैं देश की जनता की ओर से उनको बहुत बहुत धन्यवाद देता हूं, उनका अभिनंदन करता हूं। विशेष रूप से एमएसएमई, कुटीर उद्योग और लघु उद्योग के बारे में जिस बातों की हमारी अपेक्षा थी वो उन्होंने पूरी करके दी है। और एक आत्मनिर्भर हिंदुस्तान हो, और हमारे हिंदुस्तान में टेक्नोलॉजी है, रिसोर्सेस है, इसके साथ साथ हमारे देश में रॉ मटेरियल अवेलेबल है और हम ग्लोबल इकोनॉमी में एक सुपर इकोनॉमिक पावर बना सकते हैं। ये प्रधानमंत्री जी का सपना है और इसलिए इस संकट को ब्लेसिंग इन डिस्गाइज मानकर हम आत्मविश्वास के साथ पॉजिटिव खड़े रहे और देश को आगे लेकर जाए, ये संदेश कृति से प्रधानमंत्री जी ने दिया है। काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मात्र मजुरांच्या व्यवस्थेकडे पंतप्रधानांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। आज भारत माता रो रही है क्योंकि भारत माता के करोड़ों बच्चे, बेटे बेटियां सड़कों पे हजारों किलोमीटर चल रहे हैं, भूखे प्यासे चल रहे हैं। मैं सरकार से विनती करता हूं, इनको आप घर पहुंचाइए, इनके बैंक अकाउंट में पैसा डालिए और इनके रोजगार के लिए स्मॉल एंड मीडियम
इंडस्ट्री को आप एक जल्दी से जल्दी पैकेज दीजिए। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आज जागतिक परिचारिका दिन आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही विविध रुग्णालयातल्या परिचारिकांशी संवाद साधतोय। नर्स मृण्मयी या नायर रुग्णालयात काम करतात। या दरम्यान त्यांना कोविड-19चा संसर्ग झाला होता। ऑक्सिजनचा आधार घेत त्यांच्यावर उपचार होते। कधीही व्हेंटिलेटरवर त्यांना व्हेंटिलेटर लावावं लागलं नाही। अशा स्थितीत त्या बऱ्या होऊन घरी निघाले आणि पुन्हा कामावर रुजू होण्याची पण त्यांना घाई आहे। त्यांच्याशी बातचीत केली आणि सगळ्या नर्सशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी। नायर हॉस्पिटलमधून बऱ्या होऊन एक नर्स घरी जात आहेत, डिस्चार्ज घेत आहेत, कारण मृण्मयी या कोविडनं पॉझिटिव्ह होते आणि आज त्यांचा सगळा मित्रपरिवार म्हणजे बाकी इतर नर्सेस त्यांना खरं तर त्यांचं अभिनंदन करायला, कारण याच्यातनं त्या बाहेर पडल्यात या सगळ्या संकटातून। त्यामुळे थेट मृण्मयींकडनं जाणून घेऊया। मृण्मयी, मला सांगा की तुम्ही आजारी पडण्याआधी म्हणजे कोविडनं पॉझिटिव्ह होण्याआधी तुम्ही कोणत्या वॉर्डमध्ये काम करत होता? ॲक्च्युली MRI आणि रिलिव्हिंग ड्युट्या करायची, त्यामुळे इन्फेक्शन त्याच्यामुळे झालं असेल, तसं असेल कदाचित। हाय ग्रेड फीवर, कंटिन्यू हाय ग्रेड फीवर यायचा। अच्छा। तो दुसऱ्या दिवशी मग मी इकडे येऊन टेस्ट केली तर मग पॉझिटिव्ह आहे। मग तुम्ही घरी जायचा की इथेच होता? तेच क्वारंटाईन राहिली वॉर्ड 2 नाही मध्ये। नाही, आधी तुम्हाला बरं होतं त्याच्या आधी? घरी जायची घरी होता, पण मग बाकी तुमचे इतर घरातल्यांची टेस्ट निगेटिव्ह आले। बरं, मग किती दिवस तुम्ही इथे होतात? आता मी 23 तारखेपासून ऍडमिट आहे, आज डिस्चार्ज। बरं, व्हेंटिलेटर की ऑक्सिजन कसला सप्लाय? ऑक्सिजन होतं, पण मला व्हेंटिलेटरची तयारी केलेली। मी खरं सांगू, मी कशा मरणातून वाढले आणि स्वामी समर्थांचं ना खूप स्मरण केलं, त्यामुळे त्यांनी दृष्टांत भरपूर दिला मला। त्यांनी प्रत्येक वेळी ते माझ्या पाठीशी होते आणि इकडले जे डीन सर, मेट्रन मॅडम आणि आमच्या उन्नती मॅडम, सगळ्या माझ्या नर्सेस मला खूप मदत केली, खूप कॉन्फिडन्सनी मला आज मी इकडे उभी आहे। मृण्मयी, ती कुठे ना कुठेतरी ना म्हणजे तू कॉन्फिडन्स तर आहेच, पण मनात भीती होती, तुम्ही सातत्यानं नामस्मरण करत होता, त्यामुळे आता काय, आता परत तुम्ही येणार आहात कामावर आणि कधी येणार? मी बोलायची की मी किट घालून कधी येणार, येते मी, येणारच प्रत्येक वेळी मला। मृण्मयी, आणि आता त्या घरी जायला निघाल्यात। तुमच्या घरी कोण कोण आहे? माझी मुलं आहेत, 3 मुलं आणि मिस्टर, आम्ही 3 जण। कुठे राहता? बायकायला। तर त्यामुळे पुन्हा एकदा यांच्यासाठी टाळ्या आणि तुमच्यासाठी पण सगळ्यांसाठी टाळ्या। तुम्ही काम करताय म्हणून सगळी रुग्णसेवा चालते आणि हॉस्पिटल चालतात, त्यामुळे या सगळ्यांचं कौतुक आहे की आंतरराष्ट्रीय नर्सेस दिन आज साजरा केला जातो आणि त्याच दिवशी मृण्मयी यांना डिस्चार्ज मिळतोय। महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्यांचं कौतुक की ज्या अविरतपणे 24 तास असं काम करतायत आणि लोकांना घरी जाण्याची संधी मिळते बरं होऊन। सचिन कुबडेसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तेव्हा या सगळ्या नर्सेसना खरोखरच तमाम महाराष्ट्राच्या वतीनं विनम्र अभिवादन आणि त्या ज्या पद्धतीनं काम करतायत त्याबद्दल कायमच महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता या नर्सेसची ऋणी राहील। छोटासा ब्रेक घेऊयात। सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या करता एक आर्थिक पॅकेज जाहीर केलं 20 लाख कोटींचं। या पॅकेजच्या संदर्भात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलंय पाहूयात। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे मी मनपूर्वक आभार मानतो की आज त्यांनी आत्मनिर्भर भारत तयार करण्याकरता 20 लाख कोटी रुपयाचं पॅकेज दिलंय। भारताच्या इतिहासामध्ये अभूतपूर्व अशा प्रकारची घटना आहे। GDPच्या 10% एवढं मोठं पॅकेज हे यापूर्वी कधी कोणी विचारातही घेतलं नव्हतं आणि या माध्यमातनं भारताला आत्मनिर्भर करण्याकरता भारताचं कृषी क्षेत्र, आमचे शेतकरी, भारताचं उद्योग क्षेत्र, आमचे छोटे उद्योग आणि यासोबत भारताचं सेवा क्षेत्र याला एक मोठी ताकद मिळणार आहे आणि यासोबत गरीबाच्या हाताला रोजगार देत एक नवीन भारत, एक आत्मनिर्भर भारत, जगाच्या पाठीवर एक स्पर्धा करणारा भारत यातनं निर्माण करण्याचा जो संकल्प आदरणीय पंतप्रधानांनी या ठिकाणी बोलून दाखवला आहे, आम्ही त्याचं स्वागत करतो आणि माननीय पंतप्रधानांचे कोटी कोटी आभार या ठिकाणी व्यक्त करतो। यासोबत या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात। सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा। फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा।